कृत्रिम प्रकाश झोतात खेळवली जाणारी ही स्पर्धा जिला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. कोस्माई क्रीडांगण नव्यानं विकसित केलेलं हे क्रीडांगण आहे आणि तिथे ही दुसरी स्पर्धा आहे. याआधी आपण डे फॉर्मॅटमध्ये कोस्माई चषक 2026 पाहिलं आणि आता नाईट फॉर्मॅटमध्ये आपण कामन संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला सामना सुरू करा. वेळ न दवडता लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले गोलंदाज राजेश ओगे जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सलामीची जोडी टीम चित्रांश 11 444 बॉईज अचोळे ज्यांच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये संजू आणि त्यांच्या साथीनं फलंदाज प्रशांत संजू आणि प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. चला मॅच सुरू करायची आहे. वेळ न दवडता हीच विनंती आहे कारण ऑलरेडी थोडासा जास्तीचा उशीर झालाय त्यामुळे आणखी जास्त उशीर करू नका हीच विनंती आहे. मॅच विनाविलंब सुरू करा. पहिल्या ओव्हर करता राजेश ओगे गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एन कडं त्याला दुर्हात करण्याकरता फलंदाज संजू आणि राजेश या दोघांमधला खेळ. पहिला बॉल पहिलाच बॉल योग्य तऱ्हेनं उडवलाय आणि पाठवलंय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर इथे दर्जेदार फटका चौकार 4. चांगला फटका संजूच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जातं. इथे चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्याला योग्य तऱ्हेनं पनिश केलं. इनफिल्डच्या वरनं खेळलं. 38 सर्कलची पाबंदी आहे. त्या 38 सर्कलला क्लिअर करताना तिथे बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. रिव्हर्स खेळलाय तोही खाली क्षेत्रात. बॉल चाललाय जमिनीवर उड्या मारत सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे चौकार खेळलाय 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहताय. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जातं योग्य वेळी तिथे बॉडी स्विच केली आणि त्यानंतर बॅट स्विच करत असताना हा दमदार फटका तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. 2 बाउंड्री झाल्यात पहिल्या 2 बॉलवर. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूवर बाउंड्री आल्या म्हणून काय झालं माझी गुणवत्ता मला गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवते आणि तेच काम राजेश ओगे सध्या मैदानाच्या आतनं करतो. एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकीर्द एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तोच एक्सपिरियन्स गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. फलंदाजाला इथे शांत करण्याचं काम त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा तिथे जर आपण पाहिलं तर चांगला बॉल तो डिलिव्हर केला. टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघताना विकेट किपर च्या हातामध्ये गेला. एक निर्धाव बॉल. 4 चेंडूचा खेळ इथे 4-4-0 या पद्धतीनं दाफलक ते पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. राजेश ओगे आता मात्र कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र सर्व काही करून पाहिलं मग यावेळेस रिव्हर्स हत्यार ते वापरण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर असफलता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 चेंडूचा खेळ त्यानंतर पहिल्या 2 बॉलवर आलेल्या 2 बाउंड्रीजच्या मदतीनं धावसंख्या 8. चांगलं कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूनंतर धाफलकावर 8 धावा त्या लागलेल्या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. यावेळेस मात्र तिथे एक चांगला बॉल बॅटची कडा घेऊन गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि शेवटच्या चेंडूवर ज्या फलंदाजानं पहिल्या 2 बॉलवर बाउंड्रीज घेतल्या होत्या त्या फलंदाज संजूला परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो अशा तऱ्हेनं समाप्त झालाय. पहिल्या ओव्हर नंतर 1 विकेटच्या पतनानंतर धाफलकावर धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चित्रांश 11 अचोळे संघाची धावसंख्या 8. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचित केलं गेलंय की कामन संघाचा कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे.
कुठल्याही गोलंदाजानं कोपरी संघाच्या जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर राज घरत यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सध्या जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं धावसंख्या अगदीच वेगानं पुढे सरकेल आणि एक मोठी टोटल धावफलकावर उभी राहील. मात्र राजेश ओगे त्यानं आपला अनुभव तो गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर केला. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि फलंदाजाला शांत करत ते षटक त्यानं कंप्लीट केलं. ज्या फलंदाजानं 2 बाउंड्री खेचल्या त्या फलंदाजालाही त्याने माघार परतवलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कौस्तुभ ज्याला प्राचारण केलं गेलंय. बघा वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे. तुमच्याकडे निर्धारित 20 मिनिटं आहेत ज्यामध्येच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. त्यापेक्षा जास्तीचा वेळ घेतला तर मग एक खेळाडू 38 सर्कलच्या आतला वाढवावा लागेल आणि मग शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. मात्र हा बॉल बॅटपासून खूप दूर आहे. पंचांनी दर्शवलं तिथे वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 9. खूप काळ 8 या धावसंख्येवर हे धावफलक अडकून पडलं होतं कारण पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर रन्स लागल्या नाही. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं आचोळे संघ जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॅटर रिव्हर्सचे अटेम्प्ट ते करताना पाहायला मिळतोय. मात्र हे रिव्हर्सचे अटेम्प्ट सातत्यानं अंगलट आलेत. एक बाउंड्री रिव्हर्सच्या माध्यमातून डावाच्या सुरुवातीला जरूर आली. मात्र त्यानंतर कुठला फलंदाज तिथे प्रॉपर रिव्हर्सचा फटका तो खेळू शकला नाहीये. यावेळेस मात्र दिशा भरकटली. लाईन भरकटली. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. 1 फॉर दी ओव्हर तोही इशारा तिथे येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बाऊंची जी मुभा होती या वाईट बरोबर तुम्ही गमावली आहे. कौस्तुभ एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा बॉल त्याच्याकडनं पाहायला मिळालेत. मात्र जो टप्प्यावर पडलाय तो निर्धावच्या स्वरूपानेही निघताना पाहायला मिळालाय. मात्र या बॉलला कट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती राफलकावर जोडली जाईल. निखिल जे कॅप्टन आहेत ते तिथे गलीमध्ये आपल्याला फील्ड करत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या 1च्या मदतीनं 11 धावा. 2 चेंडूचा खेळ ज्यामध्ये बॅटनं खूप जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये आतापर्यंत कौस्तुभनं. पुन्हा एकदा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज संतोष आपल्या डावाचा पहिला बॉल खेळत होता आणि डावाचा पहिला बॉल त्यानं रिव्हर्स अटेम्प्ट केला ज्यामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. हे बघा मला वाटतं तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून मग चेंडू खाली आला होता. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. इथे जर आपण पाहिलं तर वर्चस्व गोलंदाज आपलं प्रस्थापित करत असताना पाहायला मिळत आहेत. टप्पा चांगला आहे. लाईन चांगली आहे. चेंडूमध्ये कट आहे. त्यामुळे फलंदाजांना फटके खेळताना खूप साऱ्या अडचणी त्यांना सामोरं जावं लागतं आणि निर्धाव चेंडू त्यामध्ये सातत्य पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे बॉल मैदानाच्या आत थांबणार नाही. निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. खूप काळ हा प्रयत्न सुरू होता. सातत्यानं अपयश ते पदरी पडत होतं. मात्र यावेळेस तिथे योग्य तऱ्हेनं लाईनमध्ये आला आणि त्यानंतर हा बॉल त्याला इनफिल्डच्या वरनं खेळला. सीमारेषेच्या पलीकडे नेलं. 4 मध्ये परावर्तित केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारी पहिली 2 षटकं प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे इनफिल्डच्या वरनं तुम्ही 38 सर्कलला एकदा क्लिअर केलं की मग मागे थांबवण्याकरता कोणी नाहीये. त्याचा फायदा तो तुम्हाला घेता येतो. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक ते जर इथनं खेळले गेले तर निश्चित चांगल्या रन्स त्या आचोळे संघाला धाफलकावर जोडता येतील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. बॉल हवेत आहे. सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर इथे चौकार खेळलाय. 4. आता मात्र धाफलकावर धावा दिसू लागल्यात. हे बघा तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री ती खेचली आहे. खूप चांगला कॅमेरा वर्क तेही पाहायला मिळालं. विश नेटवर्क ची टीम या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते. आपल्या घरापर्यंत पोहोचवतीये. जिथे तुम्ही आहात तिथे आपल्या स्मार्टफोनवर अँड्रॉइड टीव्हीवर आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहे. ते जे माध्यम आहे ते विश नेटवर्कचं आहे. राजेश शोगे ज्याला पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा मारा केला होता. जादूगर आहे. चेंडूला फिरवण्याची कला आहे त्याच्यामध्ये आणि तो राजेश
आत आला होता. यावेळेस फलंदाजाला असं वाटलं होतं टप्पा खाल्यानंतर बाहेर जाईल, मात्र दोन्ही बाजूने चेंडूला फिरवण्याची कला आहे या गोलंदाजामध्ये आणि तीच कला इथे गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर अचानक आत आला, त्यामुळे निर्धाव तिथे चेंडू गणत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र तिथे संयमाचा खेळ तो पाहायला मिळतोय. फक्त दिशा दर्शवली, सॉफ्ट हँडलने खेळलं, एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. सन्माननीय पद्धत आपण ज्याला म्हणतो त्या सन्माननीय पद्धतीनं चेंडूला खेळलं आणि एक सिंगलच्या मदतीनं दाफलकाला पुढे नेत असताना नेऊन ठेवलंय ते 20-20 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. शांतता आहे मैदानामध्ये. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे बॅटर्सला सांगावं लागेल. 50+ धावा दाफलकावर उभ्या कराव्या लागतील. यावेळेस मात्र योग्य तऱ्हेनं वळवलं क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलेल 1 रन जी दाफलकावर जोडली गेली आहे. सिंगल सिंगल त्या रोटेट होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर मोठे फटके येत नाहीयेत तर मग सिंगल घ्या, स्ट्राईक रोटेट करा. एखाद्या षटकात कधीतरी नमतं घ्यावं लागतं आणि तेच काम सध्या बॅटर मैदानाच्या आतनं करतायत, कारण चेंडू नीटशे कळत नाहीये. फ्लड लाईट क्रिकेट आहेत आणि तिथे चेंडू खूप चांगला टर्न होतोय, शार्प टर्न होतोय, त्यामुळे फलंदाजांना अडचणी त्या निर्माण होतात. चांगला फटका आहे यावेळेस कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग आहे आणि त्यामध्ये डिरेक्ट हिट ती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. अगदी दर्जेदार वेगवान थ्रो तो आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने डिरेक्ट हिट सीमारेषे लगतनं जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोफ्रा आर्चर याचं नाव घेतलं जातं, जो सीमारेषे लगतनं डिरेक्ट हिट लावण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने इथे जर आपण पाहिलं तर बॉल डिरेक्टली जाऊन स्टंपवर आदळला. धावसंख्या 21 आहे. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. स्ट्रगल मध्ये होते बॅटर, कारण वळणारे चेंडू खेळणं ते थोडंसं कठीण गेलंय त्यांना. जो टर्न चेंडूनं मिळवलाय त्या टर्नला हेरणं ते बॅटरला शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडलनं खेळलं. कव्हर्समध्ये 2 धावेचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आली. राकेश त्रिपाठी यांच्या माध्यमातून संदीप राठोड जेवढे षटकार मैदानाच्या आतनं खेचेल त्या प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. राजेश ओगे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 1.4 चा खेळ त्यांना आतापर्यंत कंप्लीट केला आणि त्यामध्ये त्यांना 11 धावा देताना एक महत्वपूर्ण विकेट ती आपल्या नावावर केली आहे. 2 विकेटच्या पतनानंतर 22 लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगला बॉल फिरवलं, वळवलं, टर्न केलं चेंडूला. पुन्हा एकदा चेंडूवर आपली बोटं फिरवली आणि जशी बोटं फिरवली तसं फलंदाजाला तिथे चक्रावून सोडलंय असं म्हणायला हरकत नाही. हे बघा खूप चांगला टर्न आहे. अंदारुंद बॅट फिरली. चेंडूवर कुठल्याही प्रकारे नजर ती पाहायला मिळाली नाही आणि त्यामुळे हा बॉल तो भरत पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 रन इथे पुण्याच्या एकदा डायरेक्ट हिट. बॅक टू बॅक दुसरी डायरेक्ट हिट ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. सलगची दुसरी जी विकेट आली आहे त्यावर डायरेक्ट हिट ती लागताना पाहायला मिळाली. राजेश ओगे ज्यानं सेल्फ फॉलो थ्रू मध्ये इथे क्षेत्ररक्षण केलं होतं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जातंय. हा बॉल टप्पा खाल्यानंतर आत आला होता, ज्याला समोरच्या बाजूने टॅप केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड केला आणि त्यानंतर अगदी उजवी यष्टी वाकवली आणि फलंदाजाला माघारी परतवलं. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळालं. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका लागलाय. शांतता आहे मैदानामध्ये. प्रेक्षकांना अशा पद्धतीच्या मॅचेस त्या तेवढ्या पसंत येत नाही, कारण प्रेक्षक मैदानावर येतात तेव्हा ते षटकार चौकारांची आतिषबाजी तीच पाहायला येतात. मात्र इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं शांत ठेवलंय टीम अचवळेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कृतिक जो फलंदाजी करण्याकरता आलाय आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर तिथेही परिवर्तन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ध्रुव जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. युवा खेळाडू आहे, मात्र आतापर्यंत त्याच्या
ज्या सुरुवातीचे गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. टप्पा चांगला ठेवला आणि फलंदाजांना सातत्यानं बांधून ठेवलंय. येणारे जे बॉल आहेत 12 त्यामध्ये काय ते हात खोलले जातील, मोठे फटके काय मैदानाच्या आतनं पेशकश केले जातील ते आपल्याला बघायचे. पहिला बॉल ध्रुवचा, पहिला चेंडू तिथे पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे, चेक केलं जात आहे. पहिल्या फेरीतील सर्व विजयी संघाचे कर्णधार दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जात आहेत आणि त्याकरता आपल्याला संपर्क साधायचा आहे. इट्स अ वाईट बॉल. हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्येने भर होते हे बघा रिप्ले मध्ये. तिथे जे प्रेक्षक वॉच करतायत त्यांनाही दाखवलं जात आहे. तिथे स्टंप मध्ये होते बॅटर, त्यामुळे थोडासा बाहेर निघणारा बॉल ज्याला वाईट म्हणून दंडित केलं गेलंय. शफल रीच वाईट जो तेव्हाच ऑन होतो जेव्हा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर शफल होता. जेव्हा तुम्ही शफल होत नाही तेव्हा मग जो जुना वाईट आहे त्यावरच वाईट दिला जातो. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 22 या आकड्यावर स्थिर आहे. ध्रुव ज्याचा पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपाने आलाय. धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न तो इथे करावा लागेल. 23 धावा आहेत धावफलकावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलची छेडखानी करण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन हलकंसं होतं बहुधा, कारण आवाज आला होता. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर हे बघा बॅटच्या आतल्या साईडची कडा घेऊन बॉल वन बाउन्सनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेला होता. इथे मात्र निर्धाव बॉल, त्याचा अक्षरशः भडीमार आहे. सातत्यपूर्ण ते निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि टेनिस बॉल क्रिकेट जिथे 5 ओव्हर 4 ओव्हरचा मॅच असतात तिथे जास्तीत जास्त बॉल जर डॉट आले तर मग विपक्षी टीम ती तुमच्यावर हावी होऊन जाते. इथे गोलंदाजाचं नियंत्रण सुटलंय. नोचा इशारा आलाय. भरत पाटीलला चेंडू सापडला ते नशीब, अन्यथा इथे पंजा तो पाहायला मिळाला असता. बीमरचा इशारा आलाय आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या पुढे सरकली आणि फ्री हिट तोही इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. भरत लगेचच समजावण्याकरता आलेत. हे बघा तिथे अगदीच खराब बॉल होता. खूप जास्त उंचीवरनं हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर तो विकेट किपर पर्यंत गेला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्व्हर्ट केलं. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न. इथे विकेट मिळू शकते, मात्र अचूक वेळी तिथे सिग्नल, योग्य सिग्नल मिळाला, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला. एक निर्धाव बॉल. एकच रन त्या बॉलवर येत असताना पाहायला मिळाले. चला, जे विजयी संघ आहेत त्या सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचे. लॉट्स टाकले जाणार आहेत, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट कडे बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एक दर्जेदार झेल माघारी परतवल्या बॅटरला. विकेटचं पतन होत आहे.
विकेट क्रमांक 3, तिसरा झटका लागलाय फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4 गेली आहे. चौथा गडी तो माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं गेलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये राहिला खूप काळ, मात्र तिथे क्षेत्ररक्षक त्यांना एक अचूकतेचा झेल तो टिपला आणि माघारी परतवलं. लॉर्ड्स टाकले जात आहेत. जे कर्णधार इथे उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष हे लॉर्ड्स टाकले जातील. जर विजयी संघाची मॅच पहिली लागली तर मग ती दुसरी होईल. लॉट्स टाकले जात आहेत. इथे सर्व जे कर्णधार आहेत त्यांच्या समवेत हे लॉट्स ते तिथे टाकत असताना पाहायला मिळतं दुसऱ्या फेरीचे. बघा तुमच्याकडे वेळ कमी आहे, ज्यामध्ये 3 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. ध्रुव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज सुमित जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक. तिथे बॉलच्या खाली तर आले, मात्र झेल सुटलाय. कदाचित नजरेतनं बॉल सुटला होता. तिथे हरीश होते. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे, तो पहिला सामना होईल टीम गोखिवरे आणि त्यांच्या विरोधात तेजल 11 वालिव. गोखिवरे आणि तेजल 11 वालिव दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. अर्नाळा आणि विजेते संघ ही दुसरी मॅच होईल आणि टिवरी संघाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अचूकतेनं खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे निखिल ओगे जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न करतोय. 2 धावा त्या इथे दाफलकावर जोडल्या गेल्या. मैदानाच्या आतनं सिंगल डबल्स त्या दाफलकावर जोडत असताना आपण पाहतोय, मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. आणि हे मैदान ज्याने आज हाय व्होल्टेज मॅचेस त्या पाहिल्यात, कारण कालपर्यंत जर आपण पाहिलं तर 50 धावा त्या चेस होत नव्हत्या. आज जर आपण पाहिलं तर 2 वेळा 50 चेस झालेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा त्या दाफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ध्रुव आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन. चांगला बॉल आहे, योग्य लाईनवर तिथे भर देत असताना पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भर देत असताना पाहायला मिळाला. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तो शेवटचा बॉल जो आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा तिथे दर्शवला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं, फलंदाजाला काहीतरी अतिरिक्त करायला भाग पाडला आणि त्यामध्ये त्याच्याकडनं चुकी घडवून घेतली आणि बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. निर्धावच्या स्वरूपाने इथे ओव्हर ती समाप्त झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळपास 7.25 त्या सरासरीने 29 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. एक कमकुवत टोटल ती धावफलकावर उभी राहिली आहे. आज मोठ्या टोटली धावफलकावर उभ्या राहताना आपण पाहिलंय, तेवढ्या छोट्या टोटल ही धावफलकावर उभ्या राहत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्यामुळे अगदी संमिश्र खेळ तो आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण सत्यसाई चषक 2026 माध्यमातून अनुभवतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक हर्ष पाटीलला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचार्य केलंय. समोर संदीप राठोड. चांगला बॉल आहे, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत फील्ड केलं तिथे डबलचा कॉल असेल, कारण हलकासा फंबल ते तिथे पाहायला मिळालं. आणि क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. तिथे तुम्ही चुकी कराल तर मग भुगतान ते तुम्हाला करावं लागेल. त्यावेळेस हलकासा फंबल केलं, त्याचा फायदा घेतला संदीप राठोडच्या माध्यमातून. वेगवान दौड लावली आणि तिथे 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या गेल्या, ज्यामुळे धावसंख्या 31 या आकड्यावर. शेवटचं षटक आहे, मोठ्या फटक्यांकरता जावं लागेल. चांगला बॉल आहे, इथेही फलंदाजाला शांत केलंय, हतबल केलंय, हताश केलंय, बंदिस्त केलंय, आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवून सोडलंय. काय गोलंदाजी होती या लाजवाब. आज सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना मोरेगाव चॅलेंजर सन्माननीय चेतन पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते. तदनंतर सन्माननीय भारत मनोहर कदम साहेब ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. मुलाचं सहकार्य आपण या स्पर्धेला देत आहे.
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या धावफलकावर 33 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बॅलन्स आहे या डावातला. आणि अंतिमच्या 3 बॉलमध्ये 2 मोठ्या हिट त्या शोधाव्या लागतील. जर 2 मोठे फटके इथे मैदानात खेळले तर 45च्या जवळपास धावसंख्या पोहोचू शकेल. आणि 45 एक फायटिंग टोटल आहे, ज्याबरोबर लढता येऊ शकतं, संघर्ष करता येऊ शकतो. आणि तो करण्याकरता तुम्हाला धावा ज्या धावफलकावर उभ्या कराव्या लागतील. 2 मोठे फटके इथनं येणाऱ्या बॉल्समध्ये ते तुम्हाला शोधावे लागतील. सत्यसाई चषकच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जे टेनिस बॉल क्रिकेटर्स आहेत त्यांना आपलं फ्लड लाईट क्रिकेट मध्ये खेळण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करता येते. कारण जे ग्रामीण एक गाव एक संघाचं जे क्रिकेट आहे तिथे खूप कमी प्रमाणात फ्लड लाईट क्रिकेट जे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांना ती हौस आहे ती हौस भागवण्याची संधी मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान गेला होता, चुकी झाली आहे. मात्र त्यानंतर लगेचच बॉलला स्टॉप केलं. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि कलेक्शन मध्ये इथे गडबड पाहायला मिळते. या 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातात. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचती ती 35 धावा. 4.4चा खेळ झालाय. सिंगल डबल तर येत आहेत, मात्र मोठे फटके नाही आहेत. त्यामुळे 40च्या आत थांबवलं जाईल का काय असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हर्ष आहे. सध्या आपल्या शूजची लेस ती बांधण्याचं काम करतोय. आणि गोलंदाजाच्या कामामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शूजची लेस ती व्यवस्थित बांधणं. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय समोर क्षेत्ररक्षक हर्ष. वा, लाजवाब, एक दर्जेदार रनिंग कॅच तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मोठं अंतर कापलंय तिथे. जर आपण पाहिलं तर तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये होता, तिथनं अगदी डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये गेला आणि अगदी विकेटच्या समोर त्यानं हा दर्जेदार झेल तो संपन्न केला. विकेट मिळवली. एक दर्जेदार झेल. बघा किती मोठं अंतर ते त्यानं धावून पूर्ण केलं. आणि तदनंतर चेंडूवरची नजर ते अंतिमच्या क्षणापर्यंत घडवून ठेवली आणि हा दर्जेदार झेल तिथे संपन्न केला. लगेचच कर्णधारानं तिथे शाबासकीची थाप ती त्याच्या पाठीवर देत असताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण झेलच तेवढा दर्जेदार होता. नेक्स्ट मॅचचा टॉस त्याकडे आपण जाणार आहोत. एका बाजूने भावेश, दुसऱ्या बाजूने धीरज. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळाचा आणि शेवटचा बॉल खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयेश आलाय. त्या जयेशला इथे शेवटच्या बॉलवर मोठा फटका तो तर ट्राय करावा लागेल, कारण धावसंख्या 35 आहे. इथे मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटन बॉल मध्ये कनेक्शन ते योग्यतेचं नाहीये. 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. पंचांकडनं इशारा आलाय लेग बाईटचा. 5 ओव्हरचा खेळ, पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झाला. आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली 5 विकेटच्या पत्त्यानंतर 36 विजयाकरता. सदरीच धावसंख्येचं लक्ष आहे. तुषार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत, ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेत. मनीष पाटील आपल्याला विनंती आहे त्यांच्या शुभस्ते कॉइन स्पिन केला जाईल. सन्माननीय मनीषजी पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. तिथे तुषार आणि दोन्ही कॅप्टन ते आपल्यासोबत जोडले जातील. सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये षटकाची कपात आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. इथनं ज्या सेकंड राऊंडच्या ज्या मॅचेस आहेत त्या 4 ओव्हरच्या होतील, या गोष्टीची नोंद ठेवा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पालघर भूषण आमचे मित्र प्रमोदजी शेडगे जे आपल्यासोबत जोडले जातील. चला थँक्यू. आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आई कोसमे आणि दुसऱ्या बाजूला सत्यसाई खार्डी. इस गोकुळ टीमचे कॅप्टन सर्वप्रथम टॉसचा कॉल करतील. पाहुण्याच्या शुभ आपण करतो टॉस. सत्यसाई खार्डी असा कॉल केला होता गोकुळे टीमने, परंतु टॉस जिंकलाय. अर्थातच वालीव संघ टॉस जिंकल्याने नाही का असेल फिल्डिंग
5 ओव्हरच्या मॅचमध्ये 44चं लक्ष्य करत असताना अगदी यापूर्वी आपण बघितलं थोडंसं स्ट्रगल राहिलं. परंतु या मॅचमध्ये फील्डिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षामध्ये अगदी कमीत कमी धावांचा आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला. किती एक माइंडमध्ये टोटल आहे? ऐसा कोई टारगेट फिक्स नहीं है। सामने टीम अच्छी है, बहुत कंटिन्यू खेलते हैं वसी तालुके में सामने। वो भी जानते हैं हम लोग के बारे में, हम लोग भी कोशिश करेंगे जितने कम से कम रन्स में उतने रोकने का। गोलंदाजाचा विचार जर केला तर कुठल्या गोलंदाजाचा विश्वास या 4 षटकांच्या आतमध्ये केला जाईल? बॉलर जो चारों डाले वो भी कंटिन्यू, युवराज यादव भी है बॉलिंग के लिए, लेकिन 4 ओवर का गेम है तो वो चारों पे ही भरोसा दिखाएंगे। कोशिश करेंगे दम से खेलने का, जीतने का प्रयत्न करेंगे। या स्पर्धेच्या विषयी 2 शब्द काय असतील? कारण की ज्याप्रमाणे या आयोजन नियोजन वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतंय. नहीं, नाइट क्रिकेट बहुत जगह पे होता है, लेकिन पहले तो सर्कल में, और दूसरा जो फ्लड लाइट्स है, फ्लड लाइट्स बहुत अच्छा है प्लेयर्स के लिए, बैटर के लिए, बॉलर के लिए, फील्डिंग के लिए भी अच्छा है, आउटफील्ड भी बेहतर है। मतलब बहुत मेहनत किया है पहाड़ के साइड में इतना बड़ा ग्राउंड बनाना। सब टीम्स टाइम पे है, उसके लिए भी पहले तो मैं बोलता हूँ कि हम लोग को यहाँ पे फिर से मैं बोलूँगा, जो एंट्री हम लोग को यहाँ पे दिया, हम लोग डे में नहीं खेल पाए रमजान की वजह से, हम लोग ने एंट्री रिटर्न ले लिया था, लेकिन नाइट में हमको वापस एंट्री दिया, इसलिए आयोजन लोग का धन्यवाद। थँक यू व्हेरी मच. वालीव टीमचे कॅप्टन होते. टॉस जर जिंकला असतं घोगरी टीम तर निर्णय काय असता? मी पण फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायच्या 4 ओव्हरमध्ये काय माइंडसेट? माइंडसेट असं काय नाही, बट जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काय फेरबदल की ज्या पहिल्या मॅचमध्ये जो प्लेइंग 11चा संघ होता तोच संघ खेळवला जाईल, काही फेरबदल? नाही, थोडं चेंजेस आहे. एक बॉलर आला नव्हता, आता आला तो. त्याच्यामुळे मग एखादा प्लेअर बसून मग त्याला खेळू मी. थँक्यू सो मच होते टीम गोखुरे संघाचे कॅप्टन. 2 टीमला पण कॅप्टनला शुभेच्छा देऊयात. नुकताच पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. टॉस जिंकलाय टीम वालीव संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम गोखुरे संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. पालकर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर जॉईंट असतील ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विज नेटवर्क्स कॅमेरामॅन. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव, तुषारजी सोनोने. या 2 समालोचकांचा आवाज आपण ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 37 रन्स टू विन. सत्यसाई चषक खार्डी 2026 ही शानदार आणि अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं नेत्रदीपक आयोजन, पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची, ते उत्तम दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रत्येक कॅप्टनची ओपिनियन ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला डेफिनेटली ते आवर्जून कौतुक करतात या स्पर्धेचं. पहिलं वर्ष डे अँड नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सत्यसाईच्या खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून. सत्यसाई बाबांना पुन्हा एकदा वंदन असेल. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आनंद, राजेश आणि भरत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच बॉल भरत पाटील, एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन मिळेल. लेदर बॉल क्रिकेटचा हाच तुम्हाला फरक जाणवतो. ज्या वेळेला का टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला बॉलला बरोबर त्या मेरिटवर येऊन खेळत असताना पहिला बॉल रीड करणार आणि त्यानंतर त्या मेरिटवर खेळताना पाहायला मिळतात. ही खरी ओळख असते, एक चांगल्या फलंदाजाची निशाणी असते आणि तेच केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. राजेश यांना आपण पाहतायत. राजेश शोगे सकाळच्या सत्रात 40+ क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर या नाईटच्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय. त्या निर्धारित वेळेतच मात्र ती षटकं फेकणे अनिवार्य आहे. सत्यनारायण कोपरी वर्सेस आपण पाहतायत चित्रांश 11-441 बॉयज अचोळे. राजेश होगे सज्ज होईल. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला शाळा प्लेन थोडेसे स्लिप झाले होते आणि सरळ बॉलला मात्र आखूट टप्प्याच्या बॉलला
भिरकावून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. खणखणीत चौकार, गुड शॉट, 4 रन. चांगला फटका होता, थोडेसे मात्र स्लिप झाले, कंट्रोल सुटलं त्या ठिकाणी आणि शॉट ऑफ लेन बॉलला थारा नाहीये. राजेश ओगे या बॉलला पनिशमेंट दिलं आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय, कोणतीही इजा झाली नाही, हे खूप महत्वपूर्ण पाहायला मिळतं. त्यामुळे पुढील वर्षामध्ये कोसमाई चषक असेल, त्यानंतर सत्यसाई चषक असेल, तर मातीची विकेट ही डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या वर्षामध्ये मैदान बनवण्यातच जवळजवळ 2 ते सव्वा 2 महिने गेले आणि त्यामुळे 15 फेब्रुवारीचा हा दिवस खूप महत्त्वाचा होता. महाशिवरात्री निमित्ताने त्या स्पर्धेला सुरुवात करायची होती. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा 15 ते 22 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळाली आणि त्यानंतरची लगेच डेट 22 फेब्रुवारीच्या अगोदरची 20 फेब्रुवारीला ही डेट अनाऊन्समेंट झाली आणि त्यामुळे ती खेळपट्टी परफेक्ट आपण सिमेंट कॉन्क्रीटचीच खेळपट्टी बनवण्यात आली. त्याच खेळपट्टीवर ही स्पर्धा भरवण्याचा विचार केला, परंतु पुढील वर्षामध्ये आयोजक डेफिनेटली विचार करतील, कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेत, कोसमाई चषक आपण पाहिलंय आणि त्यामुळे शेतातील जे मैदानं आपल्याला पाहायला मिळाली तिथे सुद्धा मातीची खेळपट्टी होती, इथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. परंतु आता विचार करतील आयोजक की पुढील वर्षामध्ये एक चांगली मात्र खेळपट्टी ही मातीची बनवली जाईल, ती सुद्धा चांगली पाटा विकेट असेल, यात ते मात्र शंका नाही आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, 5 रन झालेले आहेत. सत्यनारायण कोपरी टीम 37 धावांचं पाठलाग करताना सध्या बॅटिंग करताना आपण पाहतायत. आज समीर कासारे VVPL मध्ये इंजुरीने त्रस्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर आज 12th मॅन ची भूमिका निभावताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतात. ही क्रिकेटची ओढ आहे, जरी त्यांना यावेळेला रेस्ट सांगितली परंतु ते घरी थांबले नाही. मला माझ्या टीम बरोबर जायचं आहे आणि त्यांना चीअरअप करायचं आहे, ही खूप महत्त्वाची उपलब्धी असते. 5 धावा झाले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सत्यनारायण कोपरी टीम 37 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज आनंद. आनंदचा हा बॉल या वेळेला ऑन दी टोस खेळला, एक्स्ट्रा कव्हरला जागा दाखवली आणि जागा मात्र बॉलने घेतली बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतोय राजेश ओगेच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार, गुड शॉट. चांगला फटका खेळला होता, ऑन दी टोस खेळला होता, बॉलने बाउन्स घेतला आणि लगेच ज्या पद्धतीने बॉलला फॉलो केलं त्या बॉलपर्यंत गेले आणि बॅटचा फेस ओपन करत असताना बाउन्स बॉलला कसं खेळायचंय हे मात्र दाखवलं राजेश ओगेने. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आणि या चौकाराने प्रथमेश बंटी ओगे यांचं मात्र स्वागत केलं जातं या क्रीडानगरीमध्ये, त्यांचं स्वागत आहे. 9 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर सत्यनारायण कोपरी टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. पॉवर पॅक्ड बॅटिंग सध्या राजेश ओगेच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंडमध्ये होते की गॅपमधून चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल थोडासा थांबून आला आनंदचा. हा बॉल आपण पाहिला तर सावध पवित्रा घेतला होता, ऑफस्टमच्या खूपच बाहेर सोडला असता तर कदाचित वाईट मिळाला असता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला आणि कोणतीही चुकी केली नाही फिल्डरने. एक ग्रेट कॅच. फलंदाज बाद राजेश ओगेने स्टार्ट चांगली करून दिली होती आणि त्यानंतर आपण पाहतात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर राजेश ओगे. भरत पाटील यांच्याशी काहीतरी चर्चा करत असताना की 9 धावा झालेत तर डेफिनेटली कोणत्या फलंदाजाला इथे मात्र आणलं जाईल याकडे लक्ष आहे आणि राजेश ओगे तेच मात्र कळवत आहेत. त्यांच्या मुखातून जरूर आवाज निघतो की या फलंदाजाला पाठवायचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर फलंदाज रेडी होत आहेत. हरीश पाटील 40+ एक मास्टर माइंड क्रिकेट ॲज अ विकेट कीपर, ॲज अ कॅप्टन, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत सत्यनारायण कोपरी या टीमला. हे दोन्ही खेळाडू 40+ माध्यमातून सकाळी जी स्पर्धा एकविरा चषक नायगाव या ठिकाणी सुरू आहे, शैलेंद्र गोडेकर, विशाल कोळी यांची ही स्पर्धा पाहायला मिळते आणि खूप चांगली स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा. आज त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर 40+ तालुका हाफ जो होता त्यामध्ये 5 बॉल 5 षटकार श्रीकांत अपटीकर शीला जरूर षटकार ठोकले आणि शेवटच्या बॉलवर फक्त प्लेस केलं आणि 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया असताना सुद्धा 40+ क्रिकेटरने मात्र आदर सन्मान केला. तो फलंदाज होता हवेली पुणे या टीमचा मिस्टर अमोलला पाहायला मिळालं. खरोखरच सलाम असेल. काही फलंदाज असेच असतात, आपण पाहिलंय की 5 षटकार मारल्यानंतर आपण पाहिलं होतं केतन मात्रेने 5 षटकार 6 षटकार मारण्याची तयारी दाखवली होती, परंतु शेवटच्या बॉलवर प्लेस केलं आणि विश्वजित ठाकूरला
मान सन्मान दिला होता. यावेळेला आउटसाईड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. विरल नायर सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतील. संघाची धावसंख्या 10. सँडी सध्या जोडले गेलेत. संदेश पाटील यांना आपण पाहतायत. 10-1 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 10 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज आनंद. वयवर्ष फार कमी आहे, परंतु अनुभवाची कमी असताना इथे टॅलेंटची कमी नाहीये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांकडे अपील, परंतु अपील या वेळेला आपण पाहतायत सरळ बॉल निघून जातोय. एल्बोला जाऊन आदळला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. कमबॅक केलंय आनंदने. 2 चौकार व्यतिरिक्त ते मनात विचार न करताना मला चांगली गोलंदाजी करायची आहे, त्याचं ध्येय. हा पहा ऍक्शन रिप्ले. अतिशय हरीश पाटील एक चांगले खेळाडू आहेत. त्यांनी सांगितलं की हँडकेटच्या वरती मात्र हा बॉल जवळजवळ एल्बोला जाऊन आदळला होता. शॉट ऑफ लेन बॉल. थारा नाहीये या बॉलला आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. 4 रन. आनंदचा हा अकुट टप्प्याचा बॉल ओव्हर द विकेटने आले. शॉट ऑफ लेन बॉल होता आणि सरळ बॉलला हुक केला आणि 4 धावा बुक करत असताना हरीश पाटील आपल्या संघाला घेऊन जातोय 14 या धावसंख्येवर. 14 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. द ग्रेट स्टार्ट. राजेश ओगेने खूप चांगली स्टार्ट करून दिली होती आणि त्यानंतर हरीश पाटीलला धाडलं गेलं. एक्सपिरियन्स जे खेळाडू आहेत आणि त्यामुळे भरत पाटील आणि राजेश ओगे या 2 फलंदाजांमध्ये थोडीशी सल्लामसलत झाली आणि त्यानंतर राजेश ओगेने सांगितलं की हरीश पाटील आला तर ज्या पद्धतीने एक चांगलं कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतील, पार्टनरशिप बिल्ड होईल आणि सेन्सिबल क्रिकेट नेहमीच मात्र त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. ही रणनीती असते, ही तुमची गेम प्लॅनिंग असते. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते वेगळेपणाने गोष्टी करतात, त्यामुळे ते विजेते ठरतात. 14-1. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर संतोष. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर. अप्रतिम फुटवर्क पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का? चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शॉट थर्ड मॅन, गली रिजन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. यावेळेला बॅकफुटला जात असताना टॅप केलंय. हा पॅटर्न शॉट आहे. हरीश पाटील गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय, मात्र हा ना करता करता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि रनिंग बिटवीन द विकेटमध्ये नो डाऊट अबाउट इट. चांगले दोन्ही फलंदाज तरबेज आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 17 धावा. शुभमजी पाध्ये हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना वेडीवरून आणि केदार पाठक यांना सुद्धा आपण पाहतायत. SP बॉईज ट्रॉफी जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि लाख मोलाची स्पर्धा, ही पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो आणि शुभमजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. SP साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका आहे. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले आतापर्यंत दोन्ही बॅटरने. यासाठीच राजेश ओगेने सांगितलं भरत पाटीलला की हरीश पाटील आला तर कदाचित सिंगल डबलला महत्व निर्माण होईल आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 19 लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे. चांगली रणनीती आखली गेली. 18 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिल्या षटकात आनंदने धावा खर्च केल्या होत्या 14, परंतु या षटकामध्ये विचार केला तर मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. गोलंदाज मिस्टर संतोषने पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर 2, चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलला फिलिंग द ब्लँक डॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेन. गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजांना खूप मार मिळत असतो, त्यावेळेला भरपूर काही ट्रोल केलं जातं, परंतु गोलंदाजाचं काम सुद्धा अलीकडच्या काळामध्ये टफ झालंय. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. जर गोलंदाजाला जास्तीत जास्त मार मिळत असेल तर त्याला पाठीशी घाला, पुन्हा एकदा त्याला उभारी द्या आणि चांगली गोलंदाजी कर असं म्हणा. यावेळेला चांगला फटका. व्हॉट अ कॅच. वा, उडता पंची. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. सुपर्ब अनिकेत. मॅग्निफिसंट कॅच. अप्रतिम अनिकेत. यावेळेला आपण पाहू शकतायत. हा झेल पाहायला आवडेल. ऍक्शन रिप्ले मिस्टर साहिल पाटील दर्शवत असताना आणि मुनीत कुडू तर आहेतच रील्स बनवण्यामध्ये माहीर.
चांगला फटका होता, नो डाऊट अबाउट इट. परंतु काय उडता पंची यावेळेला सर्कलमध्ये अनिकेतने झेल टिपला गेला. व्हॉट अ कॅच, इनक्रेडिबल अँड अनबिलिव्हेबल हा झेल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अप्रतिम, 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. मॅग्निफिसंट कॅच, सुपर. काय लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. हरीश पाटील सुद्धा अचंबित राहिले असतील. फलंदाज थोडीशी घाई करा जरा. हर्ष पाटीलला धाडलं गेलंय, कारण फलंदाज सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदरच जर आपण इन झाला तर तेवढा वेळ वाचेल. 19 ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर आणि वेळ घेतलेला आहे आतापर्यंत आपण पाहिला तर 11 मिनिटाचा 2 षटकांमध्ये. आणि इक्वेशनचा जर विचार केला तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे सत्यनारायण कोपरी या टीमला विजयासाठी. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. सिंगल डबलला महत्व यावेळेला दिलं जाईल का? आज करण कदम के स्पेशली चिंबीपाडा या ठिकाणाहून उपस्थित झालेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. आयकॉन प्लेअर म्हणून ज्यांची वर्णी लागली होती फ्रेंड्स ट्रॉफीला केळवामध्ये, आणि इथून जाताना मात्र ते सध्या तरी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. करण कदम आपलं सुद्धा वेलकम आहे. 19 ला 2 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. हे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वर्ष चांगलं टेनिस बॉल क्रिकेट खेळलेत आणि त्यामुळे आवर्जून जर डिसिप्लिन खेळाडू असेल तर त्याचं नाव घेणं आवर्जून चांगलं वाटतं. तो करण कदम. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा बॉल, सबमरिंग डिलिव्हरी. सध्या आपण पाहिलं तर धावांचा वेग कमी झालाय. भरत पाटील मात्र यावेळेला विचार विनिमय करतायत की बॉल त्या स्पॉटला जेव्हा येतो ना त्यावेळेला तो सबमरिंग डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 19 ला 2. जयेश चांगली गोलंदाजी हाताळतोय. जयेश गोमने राऊंड द विकेटने. चांगला बॉल होता यावेळेला, सुंदर प्लेसमेंट, परंतु इथे थोडेसे फंबल झाले. एक नंतर मेल ओव्हरथ्रूच्या स्वरूपात आता धावा धावा आणि धावा या महत्वाच्या आहेत. कारण सत्यनारायण कोपरी टीमला धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट राहिले. मग तो पेमेंट जीपेने येऊ किंवा फोनपेने येऊ, परंतु पेमेंट येणे अनिवार्य असतं. त्याच पद्धतीने मात्र आता सत्यनारायण कोपरी टीमचं हा संघर्ष पाहायला मिळतोय. 21 ला 2, 16 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. एक रन तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु खराब फेकी झाली. पाहता पाहता पुन्हा एकदा सिंगल मधून डबल. एक काय घडलं जातं, कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय. फेका फेकी लहानपणीचा खेळ मात्र आबाधुबीचा आठवतोय. या 2 रन्स मिळतील. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. 23 धावा 2 गडी बाद. आज एक रन किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आजच्या दिवसामध्ये नायगावमध्ये जी स्पर्धा सुरू होती 40+ तालुका, तिथे 1 बॉल 1 रन पालघर मैत्री 11 वर्सेस संघ पाहायला मिळाला होता. प्रतिस्पर्धी संघ. पुन्हा एकदा या बॉल नंतर आपण जाऊया. प्रतिम 1 रन तर डेफिनेटली पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. जवळजवळ आपण पाहिलं तर 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि 1 बॉल 1 रन झाली नाही. अनिल बानेकडे बॉल गेल्यानंतर मात्र तिथे थोडासा उशीर केला, परंतु चांगली फिल्डिंग केली होती आणि तिथून 1 रन मिळाली आणि तिथून विजयी झाला संघ, प्रतिस्पर्धी संघ. चांगला बॉल, बॅटची रुबी कट यावेळेला पाहायला मिळते. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पुन्हा एकदा असेल का? ग्राउंड फिल्डिंग खराब. अनिकेत व्यतिरिक्त आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळालेली नाहीये. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी सत्यनारायण कोपरी टीमला 12 रनची आवश्यकता असेल आणि तुमच्याकडे मिनिटे आहेत हे षटक टाकण्यासाठी 5.5 मिनिटांचा कालावधी पाहायला मिळतोय. म्हणजेच निर्धारित वेळेमध्ये हे षटकं फेकली जातील यात ती मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा कॅप उतरवतोय. अर्थातच गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल संतोष. 12 बॉल आणि 12 रन. थोड्याच वेळात साहिल पाटील उद्याचे लॉट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
25ला 2, 12 बॉल आणि 12 रन. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहिती पडेल की उद्याच्या दिवसात कोणते संघ आमने सामने असणार आहेत. उद्या फायनल डे. संतोष लो फुल टॉस बॉल होता. हर्ष पाटीलचा ऑन द राईटचा फटका. एक नंतर मेल. पुन्हा एकदा थोडेसे फंबल. इथून 2 रन्स मिळतील. 5 सिंगल डबलला किती महत्व दिलंय. दोन्ही बॅटरकडे भरत पाटीलकडे सुद्धा तेवढे मोठे फटके मारण्याची ताकद आहे. परंतु भरत पाटीलला माहिती आहे क्लायमॅटिक कंडिशन काय आहे, सिच्युएशन आता संघाची काय आहे. यानुसार जेव्हा तुम्ही चांगली बॅटिंग करता, सिंगल डबलला महत्व देता, त्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जाता, तेव्हा तुम्ही चांगले फलंदाज बनता. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनाल. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला तुमच्यामध्ये असेल ना, तर मग जगातील चांगला कोणताही संघ असो त्याला तुम्ही मात करू शकता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार झालाय. 27 धावा झाले. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. उजवा पाय मात्र यावेळेला गुडघा वाकवला होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला हर्ष पाटीलने. डॉट बॉल 10 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. कमबॅक केलंय चित्रांश 11 444 1 बॉयज अचोळे. यावेळेला बाची सेकंड अटेम्प्टला हर्ष पाटील. म्हणूनच नुकताच उल्लेख केला होता की भरत पाटील सारख्या फलंदाजाला सुद्धा मात्र मोठे फटके खेळता येतात. परंतु हर्ष पाटीलने कदाचित चान्स घेतला आणि इथून अंगलट येत असताना पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. संतोष अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. मॅग्निफिसंट बॉलिंग. आता 9 बॉल आणि 10 रन. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. अप्रतिम. चला बॅटर घाई करा. निखिल वोघे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बुम बुम या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. 18 नंबरची जर्सी बिग फॅन विराट कोहलीचा असावा. 28 मार्च पासून पुन्हा एकदा मात्र IPL ला सुरुवात होईल आणि अप्रतिम पुन्हा एकदा मात्र वेगवेगळे फॅन फॉलोविंग ज्यांची त्यांची ती मात्र रेस पुन्हा एकदा पुढे येत असताना पाहायला मिळेल. 27ला 3, 9 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 27चा आकडा सुद्धा खूप मायने राखला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 27 नोव्हेंबर 2015ला पहिला पिंक बॉल गुलाबी चेंडू हा मात्र अंमलात आणला गेला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 टीममध्ये पहिला कसोटी डे नाईट सामना खेळवला गेला. ऑकलंडच्या मैदानात स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि ब्रँडन मॅक्युलम न्यूझीलंड संघाचा या 2 कॅप्टनला पसंती मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा झेल महत्वपूर्ण होता परंतु तेवढी ट्राय केली नाही. निखिल ओगे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हर्ष पाटील सारखा केला होता परंतु इथे 1 रन मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28ला 3. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 9 रन. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. दिसायला या 37 धावा 30 बॉलमध्ये छोट्या दिसतात परंतु आता सत्यनारायण कोपरी टीमला माहिती आहे की या धावा छोट्या आहेत की मोठ्या आहेत. संतोष अप्रतिम लेट कट खेळलेत. वाह. भरत पाटील या वेळेला नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर केला नाही फक्त युक्तीचा वापर केला. बुद्धिमत्तेचा वापर करत असताना 4 रन. वेगेचा फायदा उचलला. चौकार. मनगड मध्ये काय जान आहे भरत पाटीलच्या. अशा प्रकारचे स्ट्रोक इझिली खेळले जात नाहीत. त्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. ते टेक्निक तुम्हाला यूज करावी लागते. तुमचं फुटवर्क चांगलं असावं लागतं. ते तंत्र तंतोतंत तुम्हाला जुळवावं लागतं आणि तेच केलं भरत पाटीलने. 32ला 3. या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. स्कोर आर लेवल. विजयासाठी आता 1 रनची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हटलं की भरत पाटीलकडे ते स्ट्रोक खेळण्याची जे टेक्निक आपल्याला पाहायला मिळते परंतु तो क्लायमॅटिक कंडिशन आणि सिच्युएशन नुसार ते खेळण्याची कला पाहायला मिळाली. वेल प्लेड भरत पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. काय बॅटिंग केले. 2 चौकार निर्णायक क्षणाला आलेत. त्याला म्हणतात परिपक्वतेचा फलंदाज. काय फटका खेळला होता. MS धोनीची आठवण करून देणारा फटका आणि स्पेशली अजय जडेजा हे सुद्धा स्ट्रोक अशा प्रकारचे खेळायचे आणि त्याच पद्धतीने मात्र हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मॅग्निफिसंट बॅटिंग. आता 6 बॉल आणि बरोबर निर्धारित वेळेत तुम्ही 2 मिनिटे राखून हे षटक 4
जी कंप्लीट केली ती 18 मिनिटात, त्याबद्दल धन्यवाद आहे. 36ला 3, 4 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 फक्त म्हणून चालणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या सुद्धा धावा झालेल्या नाहीयेत. टाय झाला होता सामना बदलापूरमध्ये. ह्या वेळेला मात्र खूपच बाहेर वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळाली. इथे विजयाची धाव मिळते एक्स्ट्रा स्वरूपात. आणि इथून जर आपण पाहिलं तर यश विजयी संपादन करत असताना भरत पाटील सुपर बॅटिंग, आक्रमकता आणि संयम. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तेच केलं यावेळेला मिस्टर भरत पाटीलने. ग्रेट बॅटिंग. चला शेक हँड करायला विसरू नका. चला लाईनअप मध्ये सत्यनारायण कोपरी टीम जायचंय आणि शेक हँड आपण प्रतिस्पर्धी संघाचे मनोबल, धैर्य त्यांचं सुद्धा आपण उंचवायचं आहे. अचोळी टीम तुम्ही सुद्धा खूप चांगली फाईट केली, परंतु जिथे सिंगल होत्या तिथे डबल, ट्रिपल या धावा सुद्धा आल्या आणि त्यामुळे इथे 1-1 रन खूप महत्वपूर्ण ठरली आणि त्यामुळे विजयावर शिक्कामोर्तब केला. कॉंग्रॅच्युलेशन सत्यनारायण कोपरी टीम अँड हार्ड लक. चित्रांश 11 444 बॉयज अचोळे. चांगली बॅटिंग, टाळ्यांचा कडकडाट होताना आपल्याला पाहायला मिळतो.